आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. So I told you regarding that cricket is a national passion. As like in India we have kabaddi, which is one of the very famous sports of Indian nature. We can see we have wrestling, which are very significant game for India as well as in the world. And Vietnam, football dominant and dominant in martial art as well as in badminton sport, because these are popular games. And the objective is the cultural of socio-economic in socio-economic balance as well as the policy of nations comparison. हे होते जालना येथील JES महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्राध्यापक डॉक्टर हेमंत वर्मा. आत्ता जे काही लेक्चर दिलेलं आहे त्यांनी काही या येथील JES महाविद्यालयात नाही दिलेलं, तर त्यांनी ते दिलेलं आहे महाराष्ट्राच्या कबड्डीला साता समुद्रापार म्हणजेच व्हिएतनाम या देशात पोहोचवून. भारतीय क्रीडा संस्कृती आणि व्हिएतनाम क्रीडा संस्कृती या विषयावर त्यांनी व्हिएतनाम येथे क्रीडा परिषदेत निबंध सादर केला. महाराष्ट्रातून गेलेल्या 16 स्पर्धकांपैकी डॉक्टर वर्मा एक आहेत. काय केलं व्हिएतनाममध्ये जाऊन, काय पाहिलं, काय शिकले, हे जाणून घेऊयात प्राध्यापक डॉक्टर हेमंत वर्मा यांच्याकडूनच. सर्वांना नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत वर्मा, JES महाविद्यालय येथील क्रीडा संचालक या पदावर काम करतो. आमच्या क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात विविध गतिविधी होत राहतात, ॲक्टिव्हिटी होत राहतात. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरची परिषदेचं आयोजन केलं जातो. दरवर्षीप्रमाणे हे आयोजन असतातच, पण याच्यात प्रत्येकाला संधी मिळत नाही. आणि जी स्पर्धा असतात किंवा ज्याला आपण परिषद म्हणतो, त्यामध्ये एकमेकाचे विचारांची, कलाची, संस्कृतीची देवाणघेवाण असते. त्यामध्ये भरपूर जे विषय असतात ते समोर येतात आणि त्या विषयांच्या आधारावर चर्चा केली जाते. त्याच्यानंतर निष्कर्ष काढले जातात. अशी एक स्पर्धा म्हणजे एक परिषदचं आयोजन टॉंग दाक युनिव्हर्सिटी व्हिएतनाम येथे झालेला होता. आणि त्यासाठी 6 महिन्याआधी त्याचा नियोजन होता आणि त्यामध्ये नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतर तिथे आपल्याला आपल्या विषयाचा प्रबंध किंवा आपल्या विषयाचा पेपर सादर करावा लागतो. यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे इंडियन स्पोर्ट्स कल्चर आणि व्हिएतनामी स्पोर्ट्स कल्चर या दोघांच्यामध्ये काय समता आहे, काय विषमता आहे किंवा यांच्यामध्ये काय अभ्यास करता येतं आहे, या विषयावर माझा एक पेपर होता. हा पेपर मी सादर केलेला आहे. माझा पेपर ॲक्सेप्ट झाला, त्यामुळे मला तिथे जाण्याची संधी मिळाली. टॉंग दुक विद्यापीठ ही जी विद्यापीठ आहे ती तिथली म्हणजे व्हिएतनाम याची राष्ट्राची शासनाची विद्यापीठ असून तिथे जाण्याच्या म्हणजे संधी मला मिळालेली आहे. यामध्ये भारताचे जे एकूण 13 लोकांची निवड झालेली होती आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 6 लोकांची निवड झालेली आहे. त्यातील आपल्या जिल्ह्यातून आम्ही 3 लोकांची निवड झालेली आहे. त्याच्यातला मी पण एक भाग आहे. मला सांगायला खूप चांगलं वाटतं, अभिमान वाटतं की आपल्या म्हणजे मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी आम्ही लोक आणि आम्हाला ही संधी मिळालेली आहे. याच्यात ह्या कॉन्फरन्समध्ये जगातील म्हणजे एशिया खंडातील आणि इतर राष्ट्रांची ज्याला आपण डेलिगेट्स म्हणतो, असे डेलिगेट्सनी भाग घेतला होता. यामध्ये विविध विषयाचे पेपरचे सादरीकरण, तसेच त्यांच्याकडे जी क्रीडा साधनाची, क्रीडा साहित्यांची काय सोय आहे याचा आम्ही अभ्यास केला. तिथे उपलब्ध क्रीडा प्रकारांची जाणीव घेतली. तिथला जे थांबता आहे किंवा तिथे जे मार्शल आर्टचा प्रकार आहे तो खूप जास्त प्रमाणात घेतला जातो, त्याचा आम्ही अभ्यास केला आणि त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांची जी लँग्वेज आहे ती व्हिएतनामी आहे. व्हिएतनामींना भाषा कळत नाही आमची इंग्लिश, आणि आम्हाला जास्त इंग्लिश बोलता पण येत नाही. पण तरी देखील त्यांचे जे विचार होते ते आमच्या मनामध्ये रुजले, कारण त्यांनी जी आम्हाला व्यवस्थापन केली होती, एक ट्रान्सलेटर म्हणून माणूस दिला होता. तर ट्रान्सलेटर आम्हाला सतत मदत करायचं आणि त्यांची भाषा, त्यांचं कल्चर आम्हाला जाणायला भेटला. यासोबतच विद्यापीठाच्या जी हो ची मिन सिटी आहे तिथेच आम्ही प्रवास दौरा केला आणि त्या दौऱ्यामध्ये तिथली जी क्रीडा साहित्य स्टेडियम आहे त्या स्टेडियमची आम्ही पाहणी केली. तिथे पाहणी केली असताना तिथे आम्हाला असं वाटलं की तिथे सोय तर आहे आणि खेळाडू पण आहे, पण जागा कमी आहे, संसाधन खूप कमी आहे. पण भौगोलिक दृष्टीने जर पाहिला तर तो समुद्राच्या एका बेटावर असा राष्ट्र आहे, पण तिथे डिसिप्लिन म्हणजे
शिस्त खूप आहे. तिथले विद्यार्थी आम्ही पाहिले, तिथे सैनिकी प्रशिक्षण दिलं जातं विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच. म्हणून त्यांच्यामध्ये जे राष्ट्राच्या प्रती जी भावना आहे त्याची निर्मिती होते आणि ते एक राष्ट्रासाठी काम करण्यासाठी प्रेरित असतात असं आम्हाला जाणवलं. यासोबतच विश्व शांती संघटना म्हणजे वर्ल्ड पीस या नावाची एक इन्स्टिट्यूशन आहे, ती दक्षिण कोरिया तिथे आहे. त्यांच्या मार्फत आमचे काही लोकांचे जे क्रीडा क्षेत्रात काम करतात किंवा इतर क्षेत्रात काम करतात त्यांची निवड करण्यात आली होती. या निवडीत माझा पण एक निवड झालेला आहे आणि यामुळे मला एक पुरस्कार प्राप्त झाला. तो वर्ल्ड पीस या नावाने मला पुरस्कार प्राप्त झालेला आहे फॉर द आउटस्टँडिंग कंट्रीब्युशन इन द फील्ड ऑफ स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशन. तर ह्या मला खूप अभिमानाने सांगायला वाटतं की बाबा आपल्या क्षेत्रात ते पहिल्यांदाच हा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. निबंधाचा जसा माझा टायटल होता की त्या आपल्या भारताची कला संस्कृती आणि व्हिएतनामाची कला संस्कृती आणि खेळ याचा मी तुलनात्मक अभ्यास केलेला होता. यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे काय, मी अद्याप व्हिएतनाम कधी गेलेलो नाही, पण त्यांचे जे साहित्य इतर प्रसार माध्यमातून उपलब्ध झाला त्याच्या अनुषंगाने मी हे जे अभ्यास केला आणि त्याचा एक पेपर तयार केला होता. यामध्ये वैशिष्ट्य पाहिलं मी की तिथले जी क्रीडा संस्कृती आहे ती पण त्याचा वारसा पण जुना आहे, पण भारतासारखा इतका मोठा व्याप्ती नाही आहे. भारतामध्ये जसे जे खेळ आहे आपले, जसं समजा आपलं ग्रामीण खेळ आहे, कबड्डी आहे, खो खो आहे, आट्यापाट्या ज्याला आपण म्हणतो असे खेळ आहे, आणि जे पारंपरिक खेळ आहे तसे पण खेळ तिथे पण आहे, पण तिथे खूप कमी प्रमाणात आहे. तिथला मला जे आवडला तिथे फुटबॉल हा खेळ खूप चालतो. तिथे मुली आणि मुले दोघे फुटबॉल खेळतात आणि तिथे मार्शल आर्ट म्हणजे जे आपण युद्धकला म्हणतो त्याचा खूप जास्त प्रसार होत आहे. तर आढळण्यात असं आलेलं आहे की बाबा तिथे अजून भरपूर असे खेळ आहेत ज्याला आपण ऑलिम्पिक स्पोर्ट्स म्हणतो, त्यांची तिथे अद्याप इतकी हे झालेली नाही आहे. तिथे बॅडमिंटन चांगला चालतो आणि तिथे एक खेळ आहे जो मी पाहिला तो म्हणजे लेग बॅडमिंटन. आता लेग बॅडमिंटन हे आपण अद्याप पाहिलेलं नाही आहे. बॅडमिंटन हा रॅकेटने खेळला जातो, पण तिथे पायाने तिथे चिडी असते ज्याला आपण शटल म्हणतो, ते पायाने मारतात आणि मग दुसऱ्याला देतात, मग तो दुसरा पायाने मारतो. असा एक विविधतापूर्ण हा खेळ मला पाहायला मिळाला. निश्चितच ह्या खेळ आपण आपल्या भागामध्ये पण सुरू करू शकतो. एक विद्यापीठाच्या अनुषंगाने म्हणा किंवा शोधच्या अनुषंगाने म्हणा तर कोलॅबोरेशन हा आपला प्रकार असतो. आपण त्या विद्यापीठाची जी वैशिष्ट्य आहे त्याला आपल्या भारतामध्ये आपली विद्यापीठात पण रचू शकतो. त्यासाठी कोलॅबोरेशन आम्ही करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहेत. त्या संदर्भात आमचे क्रीडा विभागाचे जे मंडळ होता तर क्रीडा विभागाचे तिथले जे क्रीडा विभागाचे मंडळ आहे त्याच्यासोबत आम्ही चर्चा पण केली आणि कॉन्फरन्समध्ये पेपर सादर करताना मला असं आढळण्यात आला की तिथे जी साहित्य आहे किंवा तिथे जी जागा आहे त्याची उपलब्धता नाही आहे. तिथे खूप महाग आहे आणि जे मुलं आहे त्यांना फक्त इंडोर ॲक्टिव्हिटीसाठी ते प्रवृत्त करतात कारण संसाधनाची खूप कमी आहे. आपल्या भागामध्ये जनसंख्या खूप जास्त आहे, आपल्या भागामध्ये भौगोलिक परिस्थिती चांगली आहे, त्यामुळे आपल्याला जागाची इतकी कमी भासत नाही, पण आपल्याकडे तेवढे देखील संसाधन उपलब्ध झालेले नाही आहे, हे पण आपल्याला तिथे मान्य करावं लागेल. तिथली जी फंडिंग एजन्सी आहे ती फक्त गव्हर्नमेंटची आहे. आपल्याकडे जे फंडिंग एजन्सी असतात म्हणजे जे आपल्याला मदत करतात आर्थिक, ती एजन्सी आपल्याला स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणा किंवा इतर जे खेलो इंडियासारखे जे स्पॉन्सर्स असतात ते तिथे सध्या पोहोचलेले नाही आहे. म्हणजे हा मला एक गॅप दिसून आलेला आहे.